आजचा व्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे का ते तुम्हाला सांगतेच पुढं. माझे सासू सासरे ना गावी गेले होते, म्हणजे त्यांना एक कार्यक्रम होता त्यासाठीच ते गेले होते. एक दिवस राहून ते येणार होते, तर धान्य वगैरे पण घेऊन यायचं होतं म्हणून ते सासरे पण गेले आणि तिकडून धान्य वगैरे घेऊन येणार होते. तर ना दुसऱ्या दिवशी त्यांना म्हटलं की माहेरी जाऊन या माझ्या. तर ते जाणार होते म्हणून पप्पांची 2 दिवस झालं गडबड चालू होती, काय आणून काय नको. ताजा ताजा भाजीपाला आणून दिला होता बघा. इथं आई रात्री 11 वाजता आलेत बघा. ते तर तुम्हाला भाजीपाला जाणवत असेल किती हिरवा आणि ताजा आहे. मार्केटमधून आपण आणतोच, पण त्याला ह्याची किंमत किंवा ह्यातलं जो प्रेम असतं आई वडिलांनी दिलेलं किंवा माया असते ती या मार्केटमधल्या भाजीपाल्यात नाही मिळत. आणि इकडे बघा सीताफळ किती दिलेत. मला आवडतात, जावयाला आवडतात आणि मेन म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात म्हणून एवढी सारी सीताफळं दिलेत. तर ते बघा कसं पॅक करून दिलेत. जराशी पिकायला लागले होते कारण 2 दिवस त्यांनी अगोदरपासून आणायला चालू केलं होतं साहित्य. तर पिकायला लागलेत म्हणूनच त्यांनी असं काही बॉक्समध्ये पॅक करून दिलं होतं. तुम्ही विकत कितीही आणून खा, पण तुम्हाला ना ह्याचं प्रेम आणि आपुलकी एवढी असते की कुठलीही गोष्ट तुम्हाला गोड लागेल एवढं, म्हणजे ते प्रेमानं दिलेले असतात वस्तू. मार्केटमध्ये आपण पैसे वगैरे देऊन आणतोच, पण ह्या गोष्टींना ना अजिबात म्हणजे मूल्यच आपण त्याचं करू शकत नाही. इकडे बघा सर्वस्वीच्या आजोबांनी ना तिला चप्पल आणली आणि 1 महिना झालं त्यांनी चप्पल आणून ठेवली. त्यांना यायचं होतं पण पूर आल्यामुळे मागच्या वेळी त्यांचं येणं झालं नव्हतं. तर ती चप्पल आत्ता पाठवली. तिच्या मामानं ना तिच्यासाठी 2 ड्रेस आणले होते पंढरपूरवरून, तेच मग इकडं पाठवलेत. आणि बच्चीसाठी लाडक्या का नाही मामाने ते कपडे आणलेले होते. तर इथं बघा पसारा किती काढलाय. सासरवरून आणलेलं धान्य आणि माझ्या माहेरून आलेला भाजीपाला वगैरे या सगळ्याचं का नाही इथं काढून जागच्या जागी लावायचं होतं. इथं 11 साडे 11 वाजून गेले होते, पण हे काढून पण ठेवणं गरजेचं होतं भाजीपाला, कारण त्यांनी खूप कष्टाने हे काढलेलं आहे आणि आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते खराब होऊ शकतं. इकडे शेंगा दिलेत बघा. ह्या दारकुच्या बोलतो आम्ही त्याला, पण घेवडा असतो राजमा वगैरे त्याचं कवळ्या शेंगा असतात, त्याची सुक्की भाजी खूप छान लागते म्हणूनच मग त्या दिलेत बघा. मला खूप आवडतात म्हणून त्यांनी आणलेत आणि पहिल्यांदाच आणलेत ह्या सीझनला. आणि त्यातच सीताफळ टाकलेत बघा, कच्चे आहे ते. हे केळफूल आहे बघा आणि केळफूल पण दिलेत. आमच्या घरची शेती आहे आणि त्यात बाजूला खूप अशी केळीची झाड आहेत. संकरित पण केळांच्या शेती आहे आमची, म्हणजे बाग असते मोठी, पण जे देशी केळ आहेत ना ते बांधावरती म्हणजे शेताच्या कडेला लावलेले आहेत. त्याचीच हे केळफुल आहे देशी. आणि इकडे बघा भोपळा, हा टुनुक वाला भोपळा आहे, म्हणजे लाल भोपळा आहे ज्याच्या घाऱ्या करायच्या असतात. सर्वस्वी नेहमी भोपळ्याची गोष्ट बघत असते. कालच मी शेअर केलेलं बघा तुमच्यासोबत की ती टीव्हीला भोपळ्याची गोष्ट लावून बसते. चल रे भोपळ्या टुनुक करत बसलेली असते. मला ते लाव, भोपळ्याची गोष्ट लाव म्हणते. तर तिच्यासाठी घाऱ्या करायला किंवा आम्हाला पण आवडतात म्हणून ह्या भोपळे दिलेत बघा 2. रद्दी दिली आहे गावावरून, कारण घरी पेपर असतात नेहमी, तर रद्दी खूप असते आणि आम्हाला इकडे लागते सिटीत म्हणून मग रद्दी पण दिली. हे लाल भोपळे दिलेत, त्याच्या घाऱ्या करायच्या आहेत. त्याचा पण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल. तुम्हाला आवडतात का घाऱ्या नक्की सांगा. जर कमेंट हवी असेल तर तसं नक्की सांगा. इकडे बघा शेवग्याच्या शेंगा पॅक करून दिलेत आणि कशानं बांधलेत हे तुम्हाला नक्की कळेल बघा. वेल आहे कोणत्या तरी ह्याचा झाडाचा, म्हणजे कोणत्या तरी वनस्पतीचा वेल आहे आणि तो त्यानं बांधून दिले. सुतळी वगैरे न बांधता शेतातच पॅक करून आणलं असेल बघा त्या शेंगा. तर वेलानं पॅक करून आणलेत. इकडं काय आहे म्हणून मला बघायचं होतं. त्याची गाठ सुटत नव्हती, पण मग मला बघायचंच होतं म्हणून मी एकदम असं ह्यानं खोलली. तर त्याच्यात ना पप्पानी बरंच काही दिलं होतं. आणि सीताफळं आमची ना घरची आहेत आणि खूप आली होती, सगळ्यांना वाटून देत आहेत तिकडं गावी. म्हणून मग वडिलांचा जीव असा हालत होता की माझ्या मुलीला पण देणं गरजेचं आहे, माझ्या मुलीला पण देणं गरजेचं आहे. ते घेऊन येणार होते, पण त्यांचं काहीतरी काम निघालं म्हणून त्यांना येता येणार नव्हतं. जर हे गेले नसते ना गावाला तर पप्पांनी 4-8 दिवसात कुणापाशी तर पार्सल दिलं असतं किंवा स्वतः घेऊन आले असते ते. हे घरच्या झाडाचे नारळ आहेत आणि चटणी करायला इडली डोशा बरोबर किंवा मग मोदक वगैरे करायला लागतात म्हणून मग ओला नारळ दिलेले आहेत. त्यासोबतच रेशनिंगचे तांदूळ पण दिलेत, कारण तिकडं आम्हाला रेशनिंगचे तांदूळ खूप भेटतात. तर इडली डोशासाठी म्हणून दिलेत. आम्ही इथं पण विकत घेत असतो, पण बऱ्यापैकी माहेरवरून खूप देत असतात रेशनिंगचे तांदूळ, कारण आमच्या घरचा तांदूळ असतो त्याचा भात कोण खात नाही या रेशनिंगच्या तांदळाचा, पण आम्ही इडली डोशासाठी वापरतो म्हणून मग तिकडून कायम देत असतात. ही देशी वांगी ना मला खूप आवडतात, अशी काट्याची वांगी. म्हणून बघा काट्याची वांगी आमच्या शेतातली आहेत, विदाऊट औषधाची आहेत, म्हणजे कोणतीही लागवड वगैरे नाहीत वापरत याला किंवा औषध फवारणी नाहीत करत.
सेंद्रिय अशी बाजूला लावलेले असतात शेताच्या बांधावरती खायला, ते दिलेत. आणि ही बघा अघोरी वांग आहे, ह्याचं नावच अघोरी वांग आहे. तर हे ना सुक्की भाजी बनवण्यासाठी हॉटेलमध्ये वगैरे वापरतात. तर ती पण थोडी लावली होती, तेच दिले होते पप्पानी, इथं 2-4 दिले होते. सर्वस्वीचं इकडे चप्पल घालून उड्या मारायचं चालू होतं. आणि आईंचं बघायचं चालू होतं हे काय दिले. तर ही देशी घोसाळे आहेत बरं का. तर आत्ता सीझन नाही या देशी घोसाळ्यांचा. तर पप्पानी माझ्यासाठी ना आले होते तिथं म्हणून 4 काढायला गेले. तर 2 खूप जून होते म्हणून मग त्यांनी ते नाही दिले. आणि ही 2 त्यातलं पण एक पडले बरं का, आणि जराशी बाजूला तुटले. तर त्याची मी भजी करणार आहे, आणि ती भजी मी तुम्हाला रेसिपी शेअर करेल. इकडं बघा कोथिंबीर कशात बांधून दिले, केळीचं पान आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आहे, तेवढी अशी गुंडाळून दिल्या. त्यांचं देणं आणि पॅक करणं, प्रत्येक गोष्ट तुम्ही बारकाव्यानं बघू शकता की किती प्रेमानं ते जपून दिले, की मुलीपर्यंत एकदम छान जावं, तिच्या हातात एकदम ताजं ताजं पडावं. हिरवागार कडीपत्ता दिलाय, जो बघूनच असं ना म्हणजे वास आणि त्याचा हिरवागारपणा आहे ना, तो बघूनच असं भारी वाटत होतं. आणि हे ढेसे आहेत बरं का. तुम्ही काय बोलता ह्याला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ढेसे म्हणजे तांदळीची भाजीच असते बहुतेक, मोठी नाही, लाल माठ किंवा सॉरी मला नाही माहित नक्की काय, पण ते देठ बोलतात काही काही लोक त्याला. तर ते आहेत. आणि हे ना टोमॅटो माझ्या चुलत्यांच्या शेतातले आहेत. तर चुलत्यांनी दिलेले आहेत बघा टोमॅटो. एवढे सारे टोमॅटो दिलेत, आता किती पण टोमॅटोची भाजी करा, खावा, खूप आवडते सगळ्यांना बरं का टोमॅटोची भाजी. आणि माझ्या लग्नाच्या वेळेचा एक किस्सा सांगते, की नुसतंच माझं लग्न झालं होतं आणि आमची टोमॅटोची बाग होती. तर ना टोमॅटो काहीतरी 750 रुपये 10 किलो असं जात होता, आणि आपल्याला 150 रुपये किलोनं काहीतरी टोमॅटो भेटत होता. त्यावेळी आमची टोमॅटोची बाग होती आणि आमच्या पप्पांनी मला करंडा भरून टोमॅटो दिले होते. जर लग्नात देतात ना भरून करंडा, तसं टोमॅटो दिले होते लग्न झाल्यानंतर. तर ना माझे मिस्टर, माझे दीर ना नेहमी भाजी घेऊन जायचे टोमॅटोची त्याची. तर लोक म्हणजे त्यांचे मित्र वगैरे ऑफिसमधले म्हणायचे, तुमच्यात काय लॉटरी बिटरी लागली का काय, टोमॅटोची भाजी कशी काय घेऊन येतो एवढ्या महागाईत. तर आमचे दादा म्हणजे माझे दीर सांगत होते की माझ्या भावाच्या बायकोच्या तिकडं टोमॅटोची बाग आहे आणि त्यांनी आम्हाला खूप सारे टोमॅटो दिले. तर असा काही किस्सा लग्नाच्या वेळी झाला होता. सर्वस्वीचं इकडं मामानं दिलेला ड्रेस घालून बघायचं चाललं होतं, आणि मला बॉक्स सोडायचं होतं की नक्की काय आहे यात म्हणून बघायचं होतं. तर ना त्याला असं पॅक करून दिलं होतं पप्पांनी. मग ते खोललं आणि नंतर मला कळालं की त्यात नक्की काय आहे. तर त्यामध्ये ना छान अशी सीताफळ होती. माझ्या साहेबांना खूप आवडतात बरं का, आणि आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात. आणि मेन म्हणजे आमच्या लग्नात पण ना सीताफळ बासुंदी मेनू होता, जो आम्हाला भेटला नाही, मला आणि आमच्या साहेबांना. तर ते नेहमी काढत असतात की आम्हाला नाही ठेवलं आमच्या लग्नातच मेन पदार्थ असं तसं. तर हे बघा किती ताजी सीताफळ वाटतात. परवाच पप्पानी काढून आणली होती आणि ते पिकायला लागलेत म्हणून मग बॉक्समध्ये पॅक करून दिले होते. काहीतरी त्याच्यावर ओझं पडलं तर हे होऊ नये, तुटू नये म्हणून. असं अगदी पानासहित पण काही काही सीताफळ तोडून दिलेत. घरचं असले ना वस्तू तर खायला एवढं भारी वाटतं, आणि कितीही खाऊ शकता तुम्ही, म्हणजे त्या गोष्टीला मोजमापच नाही. आणि यातून तुम्हाला ना आई वडिलांचं प्रेम जाणवत असेल. खूप साऱ्या अशा मुली आहेत की त्यांना आई वडिलांचं असं काहीतरी प्रेम भेटतं, म्हणजे ह्या रूपात प्रेम भेटतं. त्यांना व्यक्त होता येत नसलं तर त्यांच्या ह्या अशा देण्या घेण्यातून त्यांचं प्रेम जाणवतं. आणि आपल्याला कळतं की कसं म्हणजे आई वडील आपल्यावर किती जीव लावतायत ते. ह्या हिरव्या मिरच्या दिल्यात, एकादशी आली आहे आणि होतील आपल्याला खायला म्हणून, खिचडीला वगैरे लागतील म्हणून अशा काही मिरच्या दिल्या होत्या. आणि इकडं बघा सर्वस्वीच्या मामीनं सर्वस्वीसाठी हे गळ्यातलं दिले. तिच्या जवळच आहे बरं का, तिनं काही नवीन वगैरे नाही आणलं, पण तिच्या जवळच आहे. ह्या ड्रेसवरती घालण्यासाठी म्हणून दिलेलं आहे. तर असं काही गळ्यातलं मामीनं दिलंय. मामी पण सर्वस्वीचा खूप लाड करते बरं का. तिथल्या 2 मुली आहेत, पण मामी ना भाचीचा खूप छान असं लाड करते, तिचं सगळं हट्ट पूर्ण करते. आणि सर्वस्वी ना तिच्या मामीला एवढी छान ए मामी असं करून आवाज देत असते. खूप छान बॉन्ड आहे त्या मामी भाचीचं, माहितीये. मला खूप भारी वाटतं त्यांचं ते नातं बघून. आणि आपण भावाच्या मुलांचा लाड करतोच, पण मामीनं भाचीचा लाड करणं हे ना वेगळंच असं भारी वाटतं रिलेशन. इकडं साहेबांचं सीताफळ खायला चालू झालं होतं, आणि आमच्या ह्या छोट्या साहेबांचं म्हणजे शिवांश दादाचं बघा केळी खायला चालू झाले. आणि दादा असं केळी वगैरे काढत होते बघा. केळी पण गावावरून दिले. तुम्हाला म्हटलं ना आमच्या देशी केळ्या असे बांधावरती म्हणजे शेतीच्या बाजूने आहेत, तर त्याचीच ही केळी आहे.
सीताफळ बघा तुम्ही तिकडे बॉक्समध्ये असून इकडे ताटात वगैरे काढलेत, असे खूप वेगवेगळ्या ह्याच्यात तांदळात वगैरे घालून दिलेली. तर इकडे बघा शिवांश दादा दाखवतोय केळ. एवढं छान आणि बिना औषधाचं पिकलेलं केळ तुम्ही बघू शकता कसं आहे. एक पिकलेली केळाची फणी दिली म्हणजे आत्ता खाता येईल अशी, आणि थोडेशी 2 दिवसांनी म्हणजे उपवासाला वगैरे पिकावी म्हणून मग अशी केळाची फणी दिली होती. माझं साहित्य काढून झालं की मी पण सीताफळावरती ताव मारला बघा. असं मोठ्या मोठ्या बियांचं सीताफळ खायला मला खूप आवडतं, आणि आमच्या सासूबाईंना पण सेम तसंच आवडतं, म्हणून मग मी त्यांना म्हटलं तर खावा, तर त्यांनी साहेबांना दिले, म्हणलं मी नंतर खाते. अशी काही पिकलेली केळी बघून खूप भारी वाटत होतं. एकदम प्युअर पाडाची केळी म्हणतो ना ती केळी आहे. आजींनी पण इकडं सीताफळ खायला घेतलं होतं, आणि आई पप्पांना 12 वाजले होतं जेवायला बघा. तर ते जेवायला बसले तिकडं, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा गोंधळ बघा आमचा. सकाळी हे अशी काही भाजी काढली होती निवडायला. ही शेंग मी जे म्हटलं ना दारकूची शेंग, तर त्यातली कवळी बघून अशी निवडून घेत होती, त्याची सुक्की भाजी बनवायला घेतली. तर तुम्हाला आवडते का अशी भाजी नक्की सांगा, आणि कसे वाटले माझा म्हणजे व्हिडिओ ते पण नक्की सांगा. तुम्हाला आवडत असतील असे व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. इकडे आजीबाईंनी ना केळफुल सोलायला घेतलं होतं, म्हणजे निवडून त्याची भाजी करायची होती. व्हिडिओ आवडला तर